नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो महिलांच्या हक्काविषयी आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 आणि त्याप्रमाणे महिलांना मिळणारे हक्क. तर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा जो कायदा आहे तो फक्त महिलांसाठी लागू आहे. फक्त महिलाच या केस करू शकतात. महिलांसाठीच हा कायदा बनवलेला आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या कायद्याने महिलांना संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे, मेंटेनन्सचा अधिकार दिलेला आहे, पोटगीचा अधिकार दिलेला आहे, मुलांना भेटण्याचा अधिकार दिलेला आहे, कॉम्पेन्सेशनचा अधिकार दिलेला आहे. जर समजा नवऱ्याच्या मालकीचं किंवा नवरा आणि बायकोच्या पालकीचं एखादं घर असेल, प्रॉपर्टी असेल, ते विकत असेल तर ते मनाईचा हुकूम पण कोर्ट करू शकतो. या कायद्यानुसार कॉम्पेन्सेशनचा पण अधिकार आहे. कॉम्पेन्सेशन कशासाठी? कित्येकदा महिलांची फसवणूक होती. लग्न झाल्यावर त्यांना कळतं की खोटी माहिती दिलेली आहे, नवरा कुठं कमवत नाही, नवऱ्यामध्ये इम्पॉर्टन्सी आहे आणि अशा पद्धतीने मग ते संसार होऊ शकत नाही. आणि महिलेचा काही दोष नसताना केवळ काही माहिती लपवली गेल्यामुळे महिलांना सफर व्हावं लागतं. कधीही न भरून येणारे असं नुकसान महिलांचं होतं. आणि कारण एकदा लग्न झालेलं असतं, डिवोर्स करावा लागत असतो आणि नंतर मग लग्नाची शाश्वती नसते किंवा असली तरी तो प्रॉब्लेमॅटिक असतं. जरा जास्त काळजी घ्यावी लागते, जास्त शोधावं लागतं किंवा जास्त वेळ लागत असतो. आणि म्हणून कॉम्पेन्सेशन हे कोर्टाकडनं त्या महिला मागू शकतात. तर अशा पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 याच्याप्रमाणे खूप सारे हक्क व अधिकार दिलेले आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्याप्रमाणे संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. संरक्षण अधिकारी जे आहेत तेही महिलांना उपयोगी असतात, महिलांसाठी काम करत असतात. महिलांना उपयोगी म्हणजे काय की समजा एखादी महिला संरक्षण अधिकाऱ्याकडे गेली आणि संरक्षण अधिकाऱ्याला तिने सांगितलं की नवरा त्रास देतोय, छळ करतोय, मारहाण करतोय, मला राहायला घर नाही आहे, मला त्यांनी खूप मारहाण केलेली आहे आणि मला आता औषधोपचाराची गरज आहे. तेव्हा संरक्षण अधिकारी तिला मदत करू शकतो. तेव्हा संरक्षण अधिकारी तिची केसही दाखल करू शकतो, तिला मोफत लिगल एडची पण सुविधा देऊ शकतो. तर अशा प्रकारे संरक्षण अधिकारीची पण नेमणूक ही महिलांच्या कल्याणासाठी केलेली आहे. दुसरं म्हणजे की कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा कायदा म्हणजे काय आहे, घटस्फोट नाही आहे. या कायद्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स, खूप सारे रिलीफ महिलेला मिळतात. याच्या अगोदर जर आपण विचार केला तर याच्या अगोदर महिलांना खूप साऱ्या केसेस कराव्या लागत होता. या कायद्याअंतर्गत स्त्रीधन पण मिळते महिलांना. आता समजा की एखादी नवरा बायकोची भांडणं झालेत आणि बायकोला घरातून बाहेर हाकलून दिले आणि हाकलून देताना ते सासूने सगळे सोनं बिनं तिचं काढून घेतलेलं आहे, तिचं स्त्रीधन वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. तर अशा वेळेस स्त्रीधनाची पण मागणी ती कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे करू शकते. आणि ते स्त्रीधनासाठी पण ती एकाच केसमध्ये ती खूप सारे प्रेयर करून तिला हे सगळे हक्क व अधिकार मिळतात. काही केसेसमध्ये असं होतं की नवऱ्याकडे मुलांचा ताबा असतो, लहान मुलं असतात, 18 वर्षाखालीची मुलं असतात आणि त्या मुलांना नवरा स्वतःकडे ठेवून बायकोला घरातून बाहेर काढतो. तर अशा वेळेस कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005ची केस दाखल केल्यावर मुलांना भेटण्याचे पण अधिकार मेहरबान कोर्ट देऊ शकतो. आपण कोर्टामध्ये केस दाखल केल्यावर तुम्हाला जे मागण्या पाहिजे असतात ते कोर्टाच्या केसच्या शेवटी असतात. ते रिलीफ म्हणतो, त्याला प्रेयर म्हणतो, आपण त्याला विनंती म्हणतो. त्या विनंतीमध्ये तुम्ही सांगू शकता की आम्हाला मुलांना पण भेटायचं आहे आणि मुलांना पण भेटण्याचा हक्क या कायद्याने मिळू शकतो. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायदा हा महिलांच्या दृष्टीने खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक अधिकार म्हणजे की बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये भांडणं होतं आणि समजा नवऱ्याने बायकोला घराबाहेर काढून टाकलं तर तिला बाहेर जाऊन कुठंतरी राहावं लागतं, कुठं भाड्याने राहावं लागतं. की समजा तिच्या आईवडिलांनी तिला घरी ठेवलं तर मग ठीक आहे, पण किती दिवस आईवडील ठेवणार? मग भावाचं पण लग्न झालेलं असतं, मग तिथेही प्रॉब्लेम काय होऊ शकतो. त्यामुळं मग महिलांना माहेरी पण जाता येत नाही, त्यांना राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्या स्वतः कमवत नाही म्हणून त्यांना जर भाड्याने घ्यायचं असेल तर घरभाड्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 ह्याच्याप्रमाणे महिलांना वेगळं घर घेऊन जाण्यासाठी पण घरभाड्याची पण हुकूम या कोर्टामध्ये होतो. म्हणजे तिला सगळे जे महत्त्वाचे जे हक्क व अधिकार जे गरजेचे आहेत याच्या अगोदर राहण्याचा अधिकार कधीच विचारात घेतला नव्हता. नवरे बायकांना मारहाण करायचे आणि बायकांना बेघर व्हावं लागायचं नवऱ्याचं घर सोडून. आणि आईवडिलांनी पण जर त्यांना सपोर्ट नाही केला तर त्यांना अक्षरशः घर शोधावं लागायचं की कुठं राहायचं आणि कुठं नाही. पण कौटुंबिक हिंसाचार 2005 प्रमाणे संरक्षण अधिकारी पण तुमची व्यवस्था कुठेतरी राहण्याची करू शकतो की जे मोफत असेल, सरकारतर्फे असेल. आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005
ह्याच्याप्रमाणे तुम्ही जर वेगळं राहत असाल तर तुम्हाला घरभाडं पण मिळतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की समजा एखादं घर आहे नवऱ्याच्या मालकीचं आहे किंवा सासू सासऱ्यांच्या मालकीचं आहे, तर त्या घरी राहण्याचा पण हक्क कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे महिलेला आहे. जरी ते सासू सासऱ्यांचं घर असेल, जरी ते नवऱ्याचं घर असेल, पण ती लग्न झाल्यानंतर तिथं नांदायला गेली होती. लग्न होताना ते सगळे एकत्र तिथंच राहत होते, त्यामुळं लग्नानंतर ती तिथंच राहायला गेली होती, त्यामुळे ती तिथं राहू शकते. जोपर्यंत कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चा निकाल होत नाही तोपर्यंत ती नवऱ्याच्या घरी किंवा सासू सासऱ्यांच्या घरी राहू शकते. बरेचदा आता नवीन सुप्रीम कोर्टचे रुलिंग आलेले आहेत की सासू सासऱ्यांची जी प्रॉपर्टी आहे, ज्येष्ठ नागरिकांची जी प्रॉपर्टी आहे, जे घर आहे ते त्यांच्या मालकीचं असेल तर त्या मालकीच्या घरातून ते कुणालाही बाहेर काढू शकतात, सुनेला किंवा नवऱ्याला. तर अशा केसेसमध्ये ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसला केस दाखल करावी लागते. कलेक्टर ऑफिसच्या तिथं केस चालायला वेळ लागतो आणि तिथं हे ऑर्डर होऊ शकते. कारण जर ज्येष्ठ नागरिक जे सासू सासरे आहेत त्यांच्या नावावर जर ती प्रॉपर्टी असेल तर तिथं असा अधिकार होऊ शकतो की सून जे आहे तिला घराबाहेर काढावे म्हणून. कारण जर सासू सासऱ्यांची प्रॉपर्टी असेल तर ते काढू शकतात. पण हिला जास्तीत जास्त वेळ म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची केस जोपर्यंत चालू आहे किंवा जोपर्यंत ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार सासू सासरे कोर्टामध्ये जात नाहीत तोपर्यंत महिलेला तिथं जर सासू सासऱ्यांच्या नावाने घर असेल तर तिथं राहण्याचा अधिकार आहे. पण जर नवऱ्याच्या नावाने घर आहे तर नवऱ्याच्या घरी तर ती कायम राहू शकते. जोपर्यंत तिचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत नवऱ्याच्या घरी राहण्याचा तिला हक्क व अधिकार आहे. समजा एखादं बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये एखादं रूम आहे आणि त्या रूममध्ये ती राहायला लागली आणि नवरा बायकोमध्ये भांडणं आहेत आणि तरी ती वेगळं राहायला लागली त्या नवऱ्याच्याच घरी, तर तिथं कोर्ट असं पण ऑर्डर करू शकतो की नवऱ्यांनी ती जिथं राहते तिथं जाऊ नये, तिला त्रास देऊ नये, तिला शारीरिक व मानसिक छळ करू नये. नवऱ्याला ती जिथं राहते म्हणजे नवऱ्याच्याच मालकीच्या घरी जरी राहत असेल ते तर नवऱ्याच्या त्या घराच्या त्या खोलीमध्ये किंवा नवरा जिथं राहतो जे त्याच्या मालकीचे घर आहे तिथं जाण्यास नवऱ्याला मनाई पण केली जाऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 ह्याच्याप्रमाणे हे सर्व हक्क व अधिकार महिलांना मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं या कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005च्या केसचं एक महत्त्वाचं हे आहे की हा जो कायदा आहे तो हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी कोणत्याही महिलेला लागू होतो. याच्या अगोदर जर आपण बघितलं तर पर्सनल लॉ हे त्यांच्या कास्टप्रमाणे वैवाहिक आणि वारसा पद्धतीसाठी कास्ट वाईज त्यांचे कायदे आहेत. पण कौटुंबिक हिंसाचार कायदा हा सगळं महिलांना सरसकट लागू शकतो. आता आपण जर बघितलं तर सूनच दाखल करते बऱ्याचदा कौटुंबिक हिंसाचाराची केस. पण इथं सासू पण समजा सासूला सून त्रास देत असेल तर सासू पण सुनेविरुद्ध केस दाखल करू शकते. दुसरं म्हणजे की फक्त विवाहित महिला नाही तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला, दुसरी बायको, लग्न न करता राहणारे नवरा बायको आणि मित्रमैत्रिणी एकत्र राहत आहेत जे नवरा बायकोसारखे एकत्र, तर त्या महिलांना पण हा हक्क व अधिकार मिळतो. म्हणजे आपण जर बघितलं तर विवाहित स्त्रीला जास्त हक्क दिलेले आहेत नवऱ्याकडनं जे आहेत. पण जर एखादा पुरुष जो आहे विवाहित स्त्रीसारखंच त्या बाईबरोबर राहत असेल म्हणजे त्याच रिलेशनप्रमाणे नवरा बायकोप्रमाणे तर त्या महिलेला पण ह्याच्यामध्ये गृहीत केलेलं आहे आणि त्या महिलेला पण या कायद्याप्रमाणे प्रोटेक्शन दिलेलं आहे. आता सासूला पण दिलेलं आहे, सुनेला पण दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्या महिलांना लागू आहे. तर अनमॅरिड महिला ज्या अविवाहित आहेत, आता विवाहित आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, पण अविवाहित ज्या महिला आहेत की त्यांना त्यांचा आई वडील किंवा भाऊ बऱ्याचदा बघा आता प्रॉपर्टी राईटसाठी कोणी काही करतं की एखादी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीसाठी सध्या इतके वितुष्ट निर्माण होतात. मग बऱ्याचदा ती प्रॉपर्टी आहे तर अनमॅरिड आहे एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री अनमॅरिड आहे आणि तिचा पण हिस्सा आहे त्याच्यामध्ये किंवा ती पण त्या घरात राहते आहे, तर ते घरात राहत आहे म्हणून ते पण कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे त्या अविवाहित स्त्रीला पण एक कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 प्रमाणे सगळे हक्क व अधिकार हे जे मी तुम्हाला सांगितले ते मिळू शकतात. या अगोदर एवढे सगळे हक्क व अधिकार मिळवायला खूप साऱ्या केसेस दाखल कराव्या लागत होत्या. पण कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या एका केसमध्ये खूप सारे बेनिफिट, खूप सारे रिलीफ हे कायद्यामध्ये महिलांना मिळतो. आता जर कोर्टामध्ये केसेस चालू होतात तर नवरा बायकोमध्ये अजून विचिष्ट वाढू शकतो किंवा अजून त्यांचा संसार व्यवस्थित होऊ शकत नाही. तर ह्याच्यामध्ये खूप चांगली प्रोव्हिजन जी आहे की जी काउन्सिलिंगची आहे. ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग पण एक प्रशिक्षित जे काउन्सिलर असतात त्यांच्याकडनं काउन्सिलिंग करून घेऊ शकतो कोर्ट आणि त्या काउन्सिलिंगमुळं संसार पण वाचू शकतो. या कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 एखाद्या महिलेने केस दाखल केली तर ह्याच्या अगोदर जर कौटुंबिक दावे किंवा कोणते केस जसं की हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट याच्यामध्ये फक्त नवऱ्याला पार्टी करता येत होतं. पण कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 नवरा आणि नवऱ्याचे नातेवाईक या सगळ्यांना पार्टी करता येते.
आणि त्या पार्टीच्या विरुद्ध केस दाखल करता येत होती. याच्या अगोदर 498 मध्येच फक्त नवरा आणि नवऱ्याच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करता येत होता. पण 498मध्ये शिक्षा आहे नवऱ्याला 3 वर्षापासून. त्यामुळं मग बरेचदा 498ची केस दाखल केली की संसार हे तुटत होते. पण कौटुंबिक हिंसाचार कायदा पूर्णतः दिवाणी स्वरूपाचा असल्या कारणाने ह्याच्यामध्ये डिवोर्स वगैरे काय होत नाही. ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग होती. ह्याच्यामध्ये बायको फक्त मेंटेनन्ससाठी कोर्टापुढे येते. त्यामुळे नवऱ्याला काही कोणती शिक्षा होत नाही, काय नाही. आणि त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायदा हा 2005 हा खूप चांगला आणि खूप उपयोगी कायदा आहे. माझी महिलांना नम्र विनंती आहे की काही प्रॉब्लेम तुमचा जर असेल तर तुम्ही कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्याप्रमाणे नक्की केस दाखल करा. त्याच्याप्रमाणे केसचे रिझल्ट खूप चांगले येतात आणि त्याच्यामध्ये चांगले हुकूम मेहरबान कोर्ट करतो. या कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 विषयी काही जर क्वेरी असेल, काही विचारायचं असेल तर तो नक्की मला तुम्ही विचारा. मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि अजून काही तुमचं काही प्रॉब्लेम असतील लीगल रिलेटेड तर तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. थँक्यू सो मच. बाय.